हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर बघा, सकाळची सुरुवात आज माझी सँडविचपासून झाली बरं का. कारण टिफिनला आज तिला सँडविच पाहिजे होतं म्हणून. मग त्यानंतर सँडविच बनवल्यानंतर बघा मी इथं देवपूजा करून घेतली आणि सुंदर अशी माझी सकाळ सुरुवात होती देवपूजेनेच, तुम्हाला तर माहितीच आहे. आणि बघा आज ना मला झाडाला खूप फुलं लागली होती, तरी पण तोडण्याची इच्छा होत नव्हती. 1-2च फुलं तोडली, कारण विकत आणलेली पण फुलं माझ्याकडे होती बरं का, म्हणून. तर ते पुढे तुम्हाला दाखवणारच आहे. त्यानंतर मी इथं ठरवलं होतं की आज गवार बनवायची, आणि गवार बनवता बनवता बघा इथे किती फ्रेश कढीपत्ता राहिला आहे माझा. तो कसा तुम्हाला माहिती आहे का? तर माहिती पाहिजे असेल तर मी नक्की सांगते बरं का. कारण फ्रेश एवढा 8-10 दिवसापासून माझा हा फ्रेश एवढा कढीपत्ता राहिलेला आहे. तो कसा स्टोअर करते मी तुम्हाला नक्की सांगते. तुम्हाला पाहिजे असेल माहिती तर कमेंट करून नक्की विचारा. तर त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे मागे एकदा, आणखीन एकदा करेन. नसेल पाहिला तर तुम्ही पाहून घेऊ शकता. तर बघा इथे ना मी आता गवार करायचं ठरवलं. नेहमी तर गवार मी असे भाजून घेते बरं का, चट्टे लालसर पडेपर्यंत तव्यात. पण आज मी भाजून घेतले नाही. म्हणलं आज ना असं मला कंटाळाच आला होता, थोडंसं गवार वगैरे भाजत बसले नाही मी. कांदा कट करून घेतला, छान असा कांदा थोडासा परतून घेतला. म्हटलं त्याच कांद्यासोबत आपण गवार जरा लवकर टाकून परतून घेऊया. तर तशा पद्धतीने तर परतून घेतला आणि त्याच्यात काळा मसाला टाकला, कढीपत्ता वगैरे टाकून घेतला, काळा मसाला टाकला, कोथिंबीरचं मीठ टाकलं, थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि थोडंसं पाणी टाकून असं शिजू दिलं. शिजली की नाही एक वेळा चेक केलं आणि थोडंसं असं रबरबीत केलं होतं बरं का. एवढं पण पाणी मी राहून दिलं नव्हतं, म्हणजे थोडीशीच पाण्यात अशी थोडंसं रबरबीत अशी केली होती गवार. आणि चपात्या अशा बनवून घेतल्या. आणि त्यानंतर माझा स्वयंपाक म्हणजे भाजी चपाती आज केली होती. त्यानंतर बघा सकाळ झाली अहोंची, आणि त्यांना सकाळची सुरुवात म्हणजे त्यांची होते ती म्हणजे ब्लॅक टीने बरं का. मग त्यांना अशी ब्लॅक टी बनवून दिली आणि ब्लॅक टी त्यांची झाली की त्यानंतर मग म्हटलं आता बाहेर ऊन आलं आहे. तर छान असं ऊन आलं होतं. तर इथं म्हटलं आता ही डाळ आणलेली आहे, तर ह्याला थोडंसं ऊन देऊया आपण. आणि ऊन दिल्याच्या नंतर आपण ह्याला व्यवस्थित आपण ठेवून देऊ. तर आता मला डाळ पण दळून आणायची होती. तर ह्या डाळीला ना ह्याच्यामधलेच मी वरची जास्त गरम झालेली डाळ काढून टोपल्यामध्ये घेतली आणि हिला छान असं आणखीन जास्त गरम होऊ द्यावं म्हटलं आणि दळून आणू, छान पीठ येतं. आणि पावसाळ्यात कसं इथे डाळ दळून देत नाहीत, गरम करा वगैरे असं चालू असतं त्यांचं, म्हणून मग ती डाळ मी काढून घेतली. आणि ऊन गेल्याच्या नंतर मग बाकीची पण डाळ मी आतमध्ये लगेच भरून ठेवली पोत्यामध्ये घालून. आणि बघा इथे हे झाड तुम्ही पाहू शकता, हे कुंडीत लावलेलं झाड आहे बरं का, स्वस्तिकचं. किती सुंदर आलं आहे ना, हिरवगार आणि मस्त असे रोज एवढी छान फुलं लागतात. आज मला ह्याची फुलं तोडावीच वाटत नव्हती बरं का. 1-2च मी फुलं तोडली होती, एवढी सारी फुलं आली होती आज. आणि रोजच खूप छान फुलं लागतात बरं का. ह्या झाडासोबत खूप अशी अटॅचमेंट झाली आहे. आपण जेवढं झाडांना जास्त जपतो तेवढं छान झाड येतं. आपण जशा मनाने पाणी घालतो तसं ते वाढतं म्हणतात ना, ते काही खोटं नाही. गावाकडं पण मी असंच झाड लावलं होतं, असंच खूप सुंदर मोठ्याच्या मोठं झाड आलं होतं. म्हणून मी इथं पण कुंडीत झाड लावलेलं आहे. मला खूप भारी वाटते रोज त्याची फुलं तोडायची आणि देवाला व्हायची, खूप भारी वाटतंय. तर तुमच्याही काही अशा आठवणी असतील तर नक्की सांगा बरं का. त्यानंतर बघा इथे ना मला अचानक जायचं होतं बाहेर, ते म्हणजे कुठे एका पेशंटला भेटायला. ते कोणाला तुम्हाला पुढे कळणारच आहे. तर छान असं इथं ड्रायफ्रूट्स टाकून असं छान शिरा बनवून घेतलात, तुम्ही आत्ता पाहिलंच आहे. मी मागं पण खूप वेळा शिऱ्याची ह्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. असं मऊ लुसलुशीत असा तूप टाकून ड्रायफ्रूट्स टाकून असं छान शिरा बनवून घेतला. मग माझं स्वतःचं आवरून घेतलं. आणि मग आता बघा इथे ना स्टीलचा डब्बा काही माझा सापडत नव्हता, म्हणजे डब्बा सापडला पण झाकण सापडत नव्हतं. असं काहीसं होतं ना कधीतरी. त्यानंतर मग थंड होऊ दिला शिरा, आणि मग म्हटलं प्लॅस्टिकच्या डब्यात आत्ता घालायला काय हरकत नाही. थंड होऊ दिल्या आणि मग मी त्या डब्यात घातला. आणि मग थोडेसे ॲपल वगैरे घेतले. आणि आत्ता निघाले आहे मी संदीप आणि ह्या अनुच्यासोबत. तर ते कुठे तुम्हाला आयडिया थोडीशी आली असेल, कारण तुम्ही हा मागचा व्हिडिओ पाहिला असेल रुपालीच्या ढोळ जेवणाचा, तर तुम्हाला आयडिया आली असेल. नसेल पाहिला तर आपल्या चॅनलवर ढोळ जेवणाचा रुपालीचा असा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, नक्की पाहून घ्या. तर रुपालीची झाली होती डिलिव्हरी आणि तिला पाहण्यासाठी मी चालले होते. मी बाळ कसं आहे म्हणून तिला फोन केला होता, मेसेज केला होता. तिने म्हटले की बाळ विचारते माऊ कुठे आहे. तर चला म्हटलं आता बाळाला भेटायला जाऊया आता. आणि ती हॉस्पिटलमध्ये होती बरं का, दीनानाथला. तर आम्ही तिथे आलो. तिथं पास वगैरे बऱ्याचशा अशा थोडेसे म्हणजे
भेटणं थोडं साधं सोपं नाही आहे. मग ते पास घेऊन खाली यायचं, मग जायचं असं वरती, असं होतं. मग तिथं आल्यानंतर बघा टायमिंग पण थोडासाच राहिलं होता. मग त्या पेशंटला दिला तो शिरा खायला आणि तिच्यासोबत बोलत गप्पा गोष्टी करत. हे बघा बाळ क्यूट असं त्याला भेटलं आणि या अनुजा पण माझ्यासोबत होती. त्यानंतर मग 2 वाजता आम्हाला त्यांनी खाली जायला सांगितलं. आम्ही खाली आलो. त्यानंतर ओलाचा रिक्षा बुक केला आणि आम्ही घरी आलो. तर आम्ही येताना त्यासोबत होत्या म्हणजे रुपालीच्या सासूबाई, त्या घरी येणार होत्या. आम्ही घरी आलो रिक्षाने आणि घरी आल्याच्या नंतर फ्रेश झाले, जेवण वगैरे केलं. नंतर म्हटलं आता ह्या डाळी वगैरे आपण सगळ्या स्वच्छ करून घेऊयात, पाकडून ठेवूयात. पावसाळ्यात नको वाटतं हे सगळे कामं करायला. मुगाची डाळ पण पाकडून घेतली, हरभऱ्याची डाळ मी सकाळीच ठेवून दिली होती. तांदूळ पण इथं स्वच्छ करून घेतले, कारण मला ना असं गॅलरीत बसून सगळं निवडायला वगैरे आवडतं. मग पावसाळ्यात कसं गॅलरीत पाणी येतं ना, मग नको वाटतं इथं पाय ठेवायला, बसायलाच नको वाटतं. मला गावाकडच्यासारखे अंगणात बसल्यासारखं वाटतं. गॅलरीत बसलं की खूप छान वाटतं इथं कामं करायला. हे सर्व कामं उरकून घेतली आणि आपल्या म्हणजे पावसाळ्यातले बरेचसे कामं असे करून घ्यायचे असे ह्या वेळेत. तर असा होता आपलाच व्हिडिओ. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ.